कसली वाढले पुण्यात. संध्याकाळच्या वेळेला टिळक रोडला वगैरे तर यायलाच नको. असू दे, मला आवडतो हा रस्ता. इतकी गर्दी असून? हो, कारण याच रस्त्याने मी कॉलेजला यायचंय. तुम्ही सायकलवर नाही यायचं ना? हो. मला पण किती वाटायचं आपल्याकडे पण सायकल असायला हवी. हो, मग का नाही यायचास? 100 फुटावर घर होतं माझं. सायकल लावण्यात आणि काढण्यातच जास्त वेळ लागला असता. म्हणूनच कॉलेज संपल्या संपल्या लगेच घरी पळायचास तू. आम्हा सायकलवाल्यांचा ग्रुप काय धमाल करायचा माहितीये. या गिरिजाची पावभाजी आणि चिकू मिल्कशेक कधीच नाही चुकवला आम्ही. 1 मिनिट थांबा ना. 1 मिनिट घ्या ना, बाजूला घ्या ना. काय झालं? थांबा थांबा थांबा, इकडे थांबा, इकडे जागा आहे. थांबा 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 थांबा. या. अरे पट्या, या हो. पट्या, हा, अरे काय झालं? गिरिजामध्ये चिकू मिल्कशेक घेऊया. या. आज वल्लीने किती छान डबा दिला. तिच्यासाठी मिल्कशेक घेऊन गेलं तर किती खुश होईल ती. या या हो. कसा आहेस रे तू पट्या? दादा, एक ऑर्डर द्यायची होती. एक चिकू घे, 3 सीताफळ घे, बर्फ नको, साखर भरपूर. ओके सर. माझं ठरतच नाहीये. तुम्ही बघता का? मी जरा पटकन आलो एक फोन करून. मंडळींना सांगायचं वाटतं. सखी, मी तुझ्यासाठी मिल्कशेक घेऊन येतोय. माझ्यासाठी जेवायची थांब, मी येऊन घास भरवतो. अहो, काहीही बोलता तुम्ही. मी असं कोणाला का म्हणेन? अरे बायकोला, प्रेमानी. मॅडच आहे हा. हॅलो. हा सचू, झालं वल्लीशी बोलणं? सचू बाळा, काय विचारतोय मी? दादा, अरे भीती वाटतेय मला. तू ये ना प्लीज. तू आलास की बोलीन मी तिच्याशी. नाही, मी तुला सांगितलं होतं की तू तिच्याशी हे बोलल्याशिवाय आज मी घरी येणार नाही. दादा, अरे असं असं का करतोयस तू? असा पळपुटेपणा करू नको सचू. उद्या तुला नोकरी लागल्यावर बॉस समोर प्रत्येक गोष्ट बोलायला सांगायला मी येणार आहे का? या प्रसंगानं तुलाच तोंड द्यावं लागणार. आणि काय होईल? फार फार तर थोडंसं चिडेल, रागवेल. हक्क आहे तो तिचा. तू तिला सगळं नीट समजावून खरं खरं सांगितलंस की शांत होईल ती. अरे बायको आहे ती तुझी, वैरी नाही. मी करतो. पट्या, तुम्ही इतकं राहवत नाहीये का रे मंडळींशिवाय? आता घरी पोचलास की भेटशीलच की? हो हो, चला मी पैसे देऊन आलो. दिलेत, मी दिलेत. चला. काय झालं? पट्या, हं? राधा, हे धरशील? मी जरा हाय म्हणून आले. ती बहुतेक तिच्या मित्राबरोबर आहे. मित्र? कुठल्या जमान्यातला आहेस तू? बॉयफ्रेंड आहे तो मॅडमचा. हितेन. आओ, मग तुम्ही तिकडे कसं काय जाऊ शकता? म्हणजे त्या दोघांना विचित्र वाटेल ना. पण मी ओळखते त्याला. आमच्या घरी येतो तो वरचेवर. तू थांब, आलेच मी. आओ. हाय. हॅलो मॅम. हॅलो मॅम, गुड इव्हनिंग. तुम्ही मला जे आज एक्सेल शीट दिलं आहे ते ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याच्या ब्लॉक्सचा A3 साईज मी ऑलरेडी प्रिंट्सला टाकलेला आहे. सो आय थिंक अर्ध्या तासात येईल तो आणि मग उद्या सकाळी सबमिट करतेच. ओके मिस इंटर्न, आता कामाचं राहू द्या आणि तुम्ही दोघं काय म्हणताय ते सांगा. मॅम एक्सक्यूज मी, पण ॲक्च्युली मला पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ जरा सेपरेट ठेवायला आवडेल प्लीज. राधा, अगं काय बोलतीयस तू? हे ऑफिस नाहीये.
आणि त्याचं काय आहे, हे ऑफिस नसलं ना तरी सुद्धा मी ऑफिसच्याच कामावर आली आहे ना. आणि जर डेली वर्कलिस्ट झाली नाही कम्प्लीट तर आमच्या ऑफिसमध्ये चालत नाही. मग नंतर नको ती बोलणी खावी लागतात. सो राधा, मी फक्त हाय म्हणायला आले होते. थँक्यू मॅम, नॉट इंटरेस्टेड. बाळा, मी नीट बोलतीये ना तुझ्याशी. मग तू का वाकड्यात शिरतीयस? कारण ना मी अजूनही ऑन ड्युटीच आहे आणि इथे प्रिंटआउट्स टाकायला वेळ होता म्हणून मी फक्त माझ्या बॉयफ्रेंडशी बोलते. सो अकॉर्डिंग टू मी तुझा अजून मॅमवरनं ममा बनायचा टाइम आला नाहीये. सो प्लीज एक्सक्यूज अस. राधा, प्लीज कॅरी ऑन. काय बोलतेस तू? आय डोंट व्हॉट कॅन आय डू. आई आहे तुझी बट शी वॉज एक्सपेक्टिंग मी प्रोफेशनली वाग वगैरे. सो मी अरे पण वागते तरी पण- प्रोफेशनल. अप्पा, अरे साजू तुपाचा शिरा तुमच्यासाठी. ह्यांच्यासाठी आहे. बदाम काजू घालून घेतले. हो का? बदाम काजू घातलेला शिरा असाच जर मला दिला असता आज तो बरं वाटलं असतं मला. देईन ना. यांचा पहिला पगार आल्यावर तुम्हाला सुद्धा देईन. हा, आधी यांना देते. हे घ्या. मस्त साजूक तुपातला शिरा केलाय, बदाम घातलेत, काजू घातलेत. तोंड गोड करा, नंतर सांगा हो. आधी तोंड गोड करा. हो सांगा हो नंतर. आधी हे खा, तोंड गोड करा तुमचं. मी काय म्हणते, मन लावून नोकरी करा तिकडे. अप्पा, आपल्या अकाउंट मध्ये आता पैसे पडणार आहेत. हा विचार करूनच विश्वासच बसत नाही माझा. अप्पा, आपल्या घरात मनी प्लांट येणार आहे. हो ग हो. ना अगं अहो, आज तरी आनंदाचा स्वर लावा. नोकरी लागली, नोकरी. काय अप्पा? मी काय म्हणते, ऐका ना, तुम्हाला जर काही हवं असेल ना तर पल्ली अशी फक्त हाक मारा. मी सगळं तुमच्या समोर आणून हजर करेन. काय अप्पा? मला नको हे तू खा. मला सांगायचं अहो, तुमचं पोट भरलंय. तुम्हाला नोकरी लागली ना, मग माझं पोट भरलं. तुम्ही का अप्पा? अहो, खूप सारी कामं करायचे. तो उद्यापासून यांना नोकरीवर जावं लागलं तर नवीन शर्ट आणावे लागतील. डबा पण नाहीये आणि पिशवी सुद्धा नाहीये. बाई बाई बाई, शर्ट आणते, पॅन्ट पीस आणते, चपला आणते, डबा पण आणूनच ठेवते. सगळंच आणून ठेवते नवीन. म्हणजे ऑफिसचा पहिला दिवस चांगला जाईल. नाही नाही लागले नोकरी नाही. बोलले थांब एक मिनिट. जावई बापू, काय म्हणालात आत्ता तुम्ही? बोला. नाही लागली नाही नोकरी. काय काय नोकरी नाही लागली. अगं माझी खरंच काय चूक. शब्दही बोलू नकोस. तुझी चूक नाहीच आहे रे. कारण चूक करायला आयुष्यात चुका तरी करायला लागतात. तेही जमलं नाहीये तुला. नाही, माझीच चूक झाली अप्पा. या बुळ्या माणसाशी लग्न करून माझीच आयुष्यात सगळ्यात मोठी चूक केली. मीच सगळ्यात मोठी चूक केली आहे. यांनी काहीच चूक केली नाहीये. मीच केली सगळी चूक. ते फ्रॉड निघाले ग. मी काय जावई बापू, फ्रॉड तर तुम्ही निघालात जावई बापू. पेढ्यांचे 101 रुपये हडपलेत आणि आता वर तोंड गोड करताय. एखाद्यानं किती निलाजरा असावं याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही आहात. नाही मी देणारच होतो. खरं सांगतोय मी. नाही नाही, खरं सांग. त्यांनी घेतलं नाही ना तुला नोकरीवर? हा,
पैसे देऊन नोकरी लागेल इतकी लायकी नाहीये ना आपली. नाही ग, फसवे निघाले. फसवे काय फसवे निघाले? अरे तू नकोस आहेस कोणाला हेही कळत नाहीये का तुला? नाकारतात सगळे तुला, नापास आहेस तू आयुष्यात. नवरा म्हणून काय केलंस तू माझ्यासाठी? एक नोकरी सुद्धा टिकवू शकला नाहीस तू. मला तुझं तोंडच बघायचं नाहीये. मला तुझं तोंड बघायचं नाही. निघ निघ. अगं ऐकून तरी घे ना, मी खरं सांगतो. तू दादाला विचार. माझ्याकडनं खूप अपेक्षा होती का वल्लीला. सच्चू, मी तुमचं बोलणं ऐकलंय. मी तुझ्या बायकोला चांगली ओळखते. तू इथेच थांब. माई मावशी असताना तुला कुठेही जायची काही गरज नाही, कळलं ना? मी असाच आहे का ग मावशी? काहीच येत नाही मला. अरे सज्जू, भल्या भल्या कर्तृत्ववान लोकांच्या पाठीशी सुद्धा कोणी ना कोणी उभं असतं. तू काही दुबळा ढ वगैरे नाहीये. तुला पाठिंब्याची गरज आहे आणि हेच तर तुझ्या बायकोला कळत नाही ना. आई असती तर असं नसतं झालं ना मावशी. तू थांब, मी तुला गरम गरम भात तूप आणि मेथकूट देते. भूक लागली असेल ना तुला? हा नाही नको अगं, वल्लीने पण काय खाल्लेलं नाही. ती तुझ्यासाठी उपाशी राहणाऱ्यातली नाहीये. तू 2 घास खाऊन घे बस. होय मावशी, खरंच. सच्चू नाही रे, शांत बस. जाणार नाही. नाही जाणार कसं? मी भरवते तुला. घे बाळा. नाही घ्यायचं. मला नाही जाणार मावशी. घे घे 2. मावशी आलो ग. तू अरे तू इकडे काय करतोयस? बोललास वल्ली? काय झालं सचू? तुझा चेहरा का असा पडलाय? काय झालं मावशी? भाऊजी, भाऊजी, ते ह्यांना नोकरी लागली नाही ना, मग जरा पारात चढला माझा. शब्दाला शब्द लागला आणि हे रुसून इथे येऊन बसले. अहो येताय ना घरी? हो. माई मावशी, तुम्ही 2 घास खायला घातलत ना यांना, बरं केलं. तसंही जेवले नव्हते आणि ह्यांनी माझं ऐकलंही नसतं. बघितलंस, वल्लीला आत्ताही काळजी आहे तुझ्या भुकेची. मी तुला म्हणालो होतो ना, वल्ली तुला नक्की समजून घे. खाऊन घे. मी हातपाय धुवून येतो. मावशी आलो ग. चला. वल्ले, सौरभचा चांगुलपणा म्हणून तुझं इतकी वर्ष फावते, पण मला सगळं इथे ऐकू येतं हे विसरू नकोस. आलं ना ऐकू, बरं झालं. यांची बेरोजगारी कोणापासून लपली नाहीये. अगं सतत त्याला ऐकवण्यापेक्षा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा ना. आकाशाला गवसणी घालेल तो. हो, पण त्याच्यासाठी ना पंखांमध्ये गरुडाचं बळ लागतं. ही पावसात उगवणारी पाखरं आहे, थोडीशी उडतात आणि विरून जातात. चला. ए, भरल्या ताटावरून उठवायचं नाही, कळत नाही का तुला? बस रे, 2 घास खाऊन घे. बसा. हा, मी सुद्धा बसते तुमच्याबरोबर. खा. वल्ली, वल्ली ऐक ना. काय? थँक्यू. दादासमोर सांभाळून घेतलंस ना म्हणून. ठीक आहे.
अनु, कधी आलीस कळलं सुद्धा नाही. आणि अशी का बसलीस इथे? पार्सल आणलं होतं तुमच्यासाठी. अगं बाई ज्यूस, तू हातपाय धुवून घे, आपण दोघी जणी घेऊया. राधाचं मात्र फ्रीज मध्ये ठेवते हा, पण ती कधी येणार काय आपल्याला माहिती नाही, नाही का? आई, मला नकोय ज्यूस, मी पडते जरा. झोप येणार आहे? मी विचारते, झोप लागणार आहे का? चेहरा पण कसा पडलाय तू, काय झालंय? काही नाही ग, असंच जनरल दमली. दमलेल्या माणसाचा चेहरा असा नाही दिसत, अपसेट असलेल्या माणसाचा दिसतो. आणि जी माणसं अपसेट असतात ना, त्यांनी आपल्या जवळच्या माणसांच्या जवळ मन मोकळं करायचं असतं, म्हणजे मग त्या माणसालाच बरं वाटतं. आई, अगं अलीकडे राधा आणि मी फक्त भांडतो, ती नीट बोलतच नाही माझ्याशी. तू तरी कुठे बघतेस पहिल्यासारखी तिच्याची? मग ती का बघेल? आई, मी माहितीये मला, तू तिला शिस्त लावतेस, पण अनु ही एक प्रोसेस आहे. अगं पण अशी ती एकदम बदलेल का? एका रात्रीत तुला हवी तशी ती आदर्श मुलगी बनू शकेल का? माझंच चुकतंय का ग आई? नाही ग, तुझं नाही चुकत आहे काही. तू ना फार घाई करतेस, जरा वेळ दे ना तिला, आणि तूही वेळ घे. मी मिस करते आमचा बॉन्ड. मग जरा थोडंसं प्रेम, थोडी माया आणि थोडी शिस्त, असं सगळं जरा दमादमाने येऊ दे ना. राधाच्या आत्ताच्या वयात तिला आईचं प्रेम फार महत्वाचं आहे, नाहीतर मग शिस्त लावायच्या नादात ती तुझ्यापासून तुटायला नको बा. मॅम एक्सक्यूज मी, पण ॲक्च्युली मला पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ जरा सेपरेट ठेवायला आवडेल. कारण ना मी अजूनही ऑन ड्युटीच आहे, आणि इथे प्रिंटआउट्स टाकायला वेळ होता म्हणून मी फक्त माझ्या बॉयफ्रेंडशी बोलते. सो अकॉर्डिंग टू मी, तुझा अजून मॅमवरनं ममा बनायचा टाईम आला नाही आहे. हॅलो. बोल. कशा? पट्या, हे विचारायला फोन केलास? हो. कशा आहात असं विचारायचं नसतं का? असं नाहीये, बोल. तुम्ही अजूनही त्याच मूडमध्ये आहात, म्हणजे तुमचं राधाशी अजूनही बोलणं झालेलं दिसत नाही. तिच्याशी काय बोलायचं? राधाशी संवाद नाही, फक्त वाद होऊ शकतो. मग तुम्ही थोडं नमतं घ्या ना. आई पण आता हेच म्हणाली. तुम्ही सगळ्यांनी काही ठरवलंय का की राधा बरोबर आणि मी चूक आहे? नाही, पण राधा लहान आणि तुम्ही मोठ्या हे तर मान्य आहे ना तुम्हाला? पट्या, आणि खरं आहे ना, तुम्ही सर्वार्थाने मोठाच आहात तिच्यापेक्षा. बोल आता, तू पण बोल मला. तुम्हाला एक गंमत सांगू का? माझी पण आजची संध्याकाळ अशीच होती. मी घरी आलो ना तेव्हा मलाही असं वाटत होतं की आज संवाद नाही, वाद होणार. थोडी बोलणी खावी लागणार, थोडे टोमणे ऐकावे लागणार. पण झालं असं की आपल्या मनातलं सगळं स्पष्टपणे आपल्या घरच्यांना सांगून टाकलं ना की प्रॉब्लेम चुटकीसरशा सुटतो. आपली माणसं समजून घेतात आपल्याला. खरं तर आपला प्रॉब्लेम ना छोटा असतो मिस अनामिका, आपण विचार करून करून तो मोठा करतो. आणि एका घरात राहायचं म्हणजे भांड्याला भांडं लागणारच ना. नंतर फक्त पसरलेली सगळी भांडी नीट उचलून जागेवर छान लावून ठेवायची म्हणजे झालं.
पाट्या, मिस अनामिका, मला माहिती नाही मी तुम्हाला हे सांगितलं तर तुम्ही चिडाल कदाचित माझ्यावर, पण एक मित्र म्हणून बोल, तुम्ही राधाचे बाबा होता होता तुमचं आई होणं राहून तर जात नाहीये ना. बघा, विचार करा. ठेवतो.